जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नमस्कार देवळीकर. जनसंग्रामच्या द्वारे सुरू असलेला उपक्रम म्हणजेच मी नगराध्यक्ष 2017 नंतर थेट 9 वर्षाच्या कालावधीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आणि या बिगुल वाजल्यानंतर अच्छांचे कुणाचे पद हल्ले तर कुणाच्या ज्या आहे आशा आणि आकांक्षा जागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर देवळीत पहिल्यांदाच एक युवा संघर्ष मोर्चाद्वारे ही निवडणूक लढवल्या जाणार आहे. त्यामुळे नेमक्या आशा कुणाच्या पल्लवीत होणार आणि नेमकं काय उद्देशाने ही निवडणूक जे आहे युवा संघर्ष मोर्चा लढत आहे या संपूर्ण बाबतीची चर्चा करण्यासाठी थेट आपल्या आज मुलाखतीत आहे युवा संघर्ष मोर्चाचे किरण भाऊ ठाकरे. नेमकं यांचा हा निवडणूक लढण्याचा हेतू काय, नागरिकांसाठी काय योजना ते घेऊन आले आहेत आणि देवळीकरांना नेमकं काय ते देणार आहेत, या सगळ्या बाबतची चर्चा आपण यांच्यासोबत करणार आहोत. सर्वप्रथम किरण भाऊ, आपलं जनसंग्राम मध्ये खूप खूप स्वागत. काय वाटतं, युवा संघर्ष मोर्चा ही जी च्या माध्यमातून आपण येणारी निवडणूक लढणार आहे, आतापर्यंत आपण कधीच ही निवडणूक लढलेले नाही आणि अचानकपणे विधानसभेनंतर आता थेट आपण ही निवडणूक लढणार आहेत. तर काय वाटतं, काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या सत्तेच्या मधात काय वाटतं, आपला ठिकाणा लागेल का? निश्चितपणाने भाजप आणि काँग्रेस हे प्रस्थापित पक्ष आहे, यांचे प्रस्थापित नेते आहे. परंतु माझं युवा संघर्ष मोर्चा संघटना स्थापन करण्याचं आणि युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे येण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे की जेव्हा या प्रस्थापित पक्षांकडे आम्ही सगळे बघत होतो तेव्हा एक लक्षात येत होतं की प्रस्थापित पक्षांपासून सर्वसामान्य माणूस कुठेतरी दूर जातोय आणि या सर्वसामान्य माणसांचे अनेक प्रश्न आहे, अनेक अडचणी आहे, अनेक समस्या गाव पातळीवर आहे. त्यांचं ते कोणतरी ऐकायला तयार नव्हतं. त्यांनी कुणाकडे जावं, कुणाशी आपली चर्चा करावी, कुणाकडे आपल्या समस्या मांडावं, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. आणि नेमकं आम्ही ते साधलं आणि ते बघितलं आणि कुठेतरी सर्वसामान्यांना आधार मिळाला पाहिजे, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं बोट पकडून आपण कुठेतरी त्याला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. याच भावनेतून आम्ही काही तरुणांनी एकत्रित युवा संघर्ष मोर्चा संघटनेचं स्थापन केलं आणि गेल्या आज 7-8 वर्षांपासून सातत्यानं या दोन्ही पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आम्ही दंड ठोकून या गावामध्ये काम करतोय. आपण ज्या प्रकारे काम करताय, नक्कीच आपण एक आंदोलनात्मक नेहमीच भूमिका घेत आलेल्या आहेत जनतेच्या समस्यांसाठी. पण तुम्हाला वाटतं का ही आंदोलनाची भूमिका मतदानात बदलेल? निश्चितपणाने का नाही. शेवटी निवडणुकीची जर आपण निवडणुकीला सामोरं जाताना जर समजा त्याची उमेदवाराची किंवा ज्याला आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो, तर समाजकारण राजकारणाची ही पहिली पायरी आहे. आणि शेवटी उमेदवार नेमका काय करतो, त्याचा संपर्क कसा आहे, लोकांची काय कामं करतो, लोकांचे कुठले प्रश्न हाताळतो, याच आधारावर तो निवडणुकीला जातो. आणि त्याच माध्यमातून आम्ही सुरुवातीला निवडणूक किंवा राजकारण हे आमच्या डोक्यामध्ये कुठेही नव्हतं. फक्त आणि फक्त गावगाड्यातील शेतकरी असो, शेतमजूर असो, महिला असो, तरुण असो, या सगळ्या घटकांसाठी काम करायचं. त्यांचे अनेक प्रश्न आहे. आज जर तुम्ही समाजात गेले, आम्ही असे प्रश्न हाताळले की जे प्रश्न आजपर्यंत या राजकीय पक्षांच्या डोक्यात सुद्धा आलेले नव्हते. कारण की ते प्रस्थापित नेते इतके उंचावर जाऊन पोहोचलेले आहे, ते इतक्या 7व्या आसमानात गेले आहे की त्यांना सर्वसामान्यांशी आता काही देणं घेणं राहिलेलं नाही. आणि या लोकांसाठी आम्ही काम करतो. आज असे अनेक प्रश्न या देवळीमध्ये आहे की ज्या प्रश्नाला घेऊन आम्ही आघात घातला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी याच देवळी शहरामध्ये 2 किलोमीटर लोटांगण आंदोलन सुद्धा आम्ही घेतलेलं आहे. एक नदीवरच्या पुलासाठी 5.5 घेऊन असे अनेक आंदोलन आहे. इतके अनेक आंदोलन लोकांसाठी झाले की त्या आंदोलनाचं सुद्धा काही आंदोलन आम्ही त्यातले विसरलेलो आहोत. म्हणजे इतकं सगळं काम आम्ही आजपर्यंत या गावामध्ये आम्ही केलेलं आहे. आंदोलनाची भूमिका ही तुमची नेहमीच महत्वपूर्ण ठरलेली आहे. मात्र भाजपचे माजी खासदार यांच्या पत्नी शोभा तडस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष सुरेश वैद्य या काँग्रेसचे जे उमेदवार आहेत यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आणि या दांडगा अनुभव असल्यानंतर तुम्हाला तरी वाटतं का की आपला इथे थारा लागेल म्हणून? नाही, आता हा प्रश्न जो तुम्ही मला विचारला, मला जरा तुमचे प्रश्न विचारल्यानंतर जरा थोडं हसू आलं. ते याकरता की काँग्रेसचे उमेदवार सुरेश बाबू वैद्य आहे
असं मला कळलं. अजून त्यांनी नामांकन अर्ज भरला नाही भरला मला अजून कल्पना नाही आहे. परंतु मी सुरेश बाबू वैद्य यांचा सुद्धा आदर करतो, शोभाताई तडस यांचा सुद्धा आदर करतो. त्या वयाने मोठ्या आहे, ज्येष्ठ आहे, जवळपास 65-70+ या दोन्ही उमेदवारांचं वय आहे. त्यांच्या वयाचा आदर करतो, त्यांचा आदर करतो. परंतु मला असं वाटतं की आपण जे अनुभवाचा विषय घेतला, जोपर्यंत तुम्ही नव्या माणसाला संधी देणार नाही तोपर्यंत तो काम करू शकणार नाही. आणि अनुभव तेव्हाच येतो काम केल्यानंतर. आणि या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर या दोन्ही उमेदवारांनी यांच्या समोर माजी नगराध्यक्ष लागतं. म्हणजे कुठेतरी यांनी सत्तेतली हे पद भूषवलेली आहे, सत्तेचा उपभोग घेतलेला आहे. परंतु आज कुठंतरी थांबण्याची वेळ त्यांनी स्वतःहून आलेली आहे. मी हे म्हणणार नाही की त्यांनी लढूच नाही किंवा लढलं नाही पाहिजे, परंतु कुठेतरी त्यांनी ज्येष्ठाच्या भूमिकेत राहून कुठेतरी थांबायला पाहिजे नव्हतं. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे नव्हतं. त्यांच्या पक्षात काय तरुण होते नाही का? परंतु सत्ता आपल्या घरातच राहावी ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून त्यांना बाहेर पडायचं नाही आहे. आणि राहिला अनुभवाचा प्रश्न, आम्ही काम करत 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 आतापर्यंत अनुभवापर्यंत आलोय. पुढे जनतेने संधी जर दिली तर या कामातूनच आम्हाला अनुभव येणार आहे. आणि आज आम्ही तरुण आहोत, धडपडतोय, तळमळतोय, लोकांच्या जवळ जाऊ शकतो, लोकांचे प्रश्न ऐकून घेण्याची आमची क्षमता आहे, लोकांचं काम करण्याची क्षमता आहे, अर्ध्या रात्री त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची क्षमता आहे. आज जर या दोन्ही उमेदवारांना तुम्ही बघितलं, मी आधीच बोललो होतो, या दोन्ही उमेदवारांचा मला आदर आहे, त्यांच्या वयाचा आदर आहे, ते माझ्यासाठी वडीलधारी आहे. परंतु कुठेतरी त्या मर्यादा येतात. म्हणजे त्यांचं वयाची मर्यादा येतं, आजारपणाची मर्यादा येतं. म्हणजे आज या वयात त्यांना सुखा समाधानाने राहिलेलं आयुष्य जगायचं, तर कुठेतरी सत्तेच्या हव्यासा पोटी ते पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. मला असं वाटतंय कुठेतरी हे थांबलं पाहिजे, तरुण पोरांना संधी दिलेली पाहिजे. आणि तीच संधी मी आपल्या जनसंग्राम चॅनलच्या माध्यमातून जनतेला ती संधी मागतोय. आणि मला विश्वास आहे की जनता यावेळी मला ती संधी देईल. अगदी बरोबर तुम्ही म्हणताय, ते मान्य आहे. पण एकीकडे त्यांचा अनुभव मोठा आहे, पक्ष मोठा आहे, आणि त्याच याच्यात त्यांनी नामांकन फॉर्म सुद्धा भरलेला आहे. काय वाटतं, ते त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे त्यांनी समस्या मांडल्या ते सहजरित्या सोडवू शकतील पक्षाच्या बाबतीतून, आणि त्या उद्देशाने त्यांनी नामांकन सुद्धा भरलेलं आहे, अनुभव आहे. तर हा अनुभवाच्या समोर तुम्ही उद्या नामांकन भरणार आहात, काय वाटतं, देवळीकर तुम्हाला पसंती देतील का? निश्चितपणाने पसंती देतील नाही देतील हा येणारा काळ ठरवेल. परंतु जनतेच्या समोर पर्याय खुले आहे. म्हणजे एकीकडे हे सगळे ज्यांनी आतापर्यंत सत्ता पद भूषवली आणि कुठेतरी रिटायरमेंटची आता वेळ आली आहे, या वयात सुद्धा हे सत्तेसाठी धडपडत आहे, तर हा पर्याय जनतेसमोर खुला आहे. म्हणजे अनेकांना आजाराने ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार संपूर्ण नामांकन रॅली फिरू शकत नाही, तर ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहतील का, हा माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे. आणि आता राहिला विषय जनतेसमोर जाण्याचं, जनतेने मला स्वीकारण्याचं, तर ही लढाई काही माझी एकट्याची नाही किंवा कुणा एका व्यक्तीविरुद्ध नाही, कुणा एका पक्षाविरुद्ध नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत जे प्रश्न मी काय मांडलेला आहे, मी या गावातला एक मोठा प्रश्न होता जो आता वर्षानुवर्षाचा तो सुटलेला आहे. त्याकरता 4 दिवसाचं उपोषण मी जनतेच्या आशीर्वादाने केलं होतं. या गावामध्ये प्रस्थापित सगळे पक्ष सत्ताधारी होता, केंद्रात राज्यात ज्यांची सत्ता होती, ते प्रश्न सोडू शकले नाही. जर प्रश्न सोडू शकले, याचा अर्थ त्यांची मानसिकता प्रश्न सोडवण्याची नाही. मग अशा मानसिकतेच्या लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. यांना आता आपण थांबवलं पाहिजे, हे मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो. आणि आपल्या सर्वांचा मला एक आशीर्वाद मिळावा, हे सुद्धा आवाहन मी आपल्या माध्यमातून माझ्या देवळीकर नागरिकांना करतो. आपण म्हणताय की जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, पण नेमका आशीर्वाद ते देतील, पण तो आशीर्वाद त्या आशीर्वादाच्या मोबदल्यात तुम्ही देवळीकरांसाठी काय करणार? निश्चितपणाने अनेक प्रश्न या ठिकाणी आहे की ज्या समस्या, म्हणजे जिथे लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतरी आधारवड पाहिजे, तो आधारवड बनण्याचं काम करताय. अनेक लोकांच्या छोट्या छोट्या समस्या आहे. प्रामुख्याने या ठिकाणी बघितलं तर विद्यार्थ्यांच्या शाळेच्या समस्या आहे. ज्या नगरपालिकेच्या शाळा आहे, त्या नगरपालिकेच्या शाळेचा मसनवटा झालेला आहे. या शाळांना पुन्हा एकदा डिजिटल पद्धतीने सुधारून, त्याची सुधारणा करून या गावातल्या सर्वसामान्य माणसांसाठी ती बहाल करायची, त्यांच्यासाठी ती खुली करायची आहे. या ठिकाणी अनेक वर्षांचं एक मोठं ऐतिहासिक मैदान होतं, ते मैदान संपवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. या गावामध्ये एका मोठ्या बगीचाचं उद्यानाची गरज होती. अशा जागांवर सुद्धा यांनी सिमेंटचे जंगल उभारलेले आहे. गरीब शेतकरी शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नांसाठी या ठिकाणी नगरभवन होतं,
परंतु ते नगर भवन बांधून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलेले आहे. फक्त आणि फक्त पैसा, याच्यातून सत्ता, सत्तेतून पैसा एवढंच काम यांचं आहे. या ठिकाणी शेतकरी शेतमजूर असताना सुद्धा नळ टॅक्स गेल्या वेळी दुप्पट केला होता. तो नळ टॅक्स पुन्हा एकदा पूर्ववत करण्याची आमचं आश्वासन जनतेला राहील. त्यासोबतच या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक असेल, उद्यान असेल, या भागातल्या तरुणांना MIDC मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे अनेक प्रश्न आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. आमचा जो काही जाहीरनामा असेल तो जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू. नक्कीच जर आपल्याला ही संधी नागरिकांनी दिली तर काय वाटतं, सगळ्यात पहिला बदल आपण देवळीकरांसाठी काय करणार आहे? सगळ्यात पहिली भेट काय असेल आणि या 5 वर्षांचं अंतिम ध्येय आपलं काय असेल, की चेहरा नेमका काय बदलणार आहे? सगळ्यात मोठी भेट काय असेल? जर नगराध्यक्ष पदावरची जर समजा जनतेने मला संधी दिली तर पुढच्या 5 वर्षात खूप काही करण्यासारखं आहे. परंतु एक विश्वास मी फक्त देतो की जर मला संधी दिली तर या देवळीतल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो समाजातला शेवटचा घटक असेल, त्याला हा विश्वास वाटला पाहिजे की मी स्वतः नगरसेवक आहे, मी स्वतः नगराध्यक्ष आहे. ती नगरपालिका आजपर्यंत जी बंदिस्त होती ती जनतेसाठी खुली करून देईल, पारदर्शक कारभार चालवेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिलं पाऊल उचलून त्या ठिकाणी जनतेसाठी नगरपालिका खुली करून त्यांच्यासाठी येणाऱ्या अडचणी असेल, समस्या असेल, समस्येचं निराकरण करण्यासाठी माझं पुढचं पाऊल राहील. ज्या प्रकारे आपण बोलत आहात, या सर्वच आशेच्या दृष्टिकोनातून येणारी निवडणूक ही आपल्यासाठी प्रभावी ठरेल आणि ही विजयाची ठरेल. लागलेला वारसा देवळीला तुटेल का हे आता नागरिक ठरवतील. मात्र आपण ही जी निवडणूक लढवत आहेत आणि ही बदलाचे वारे हे नागरिकांपर्यंत पोहोचव आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जनतेच्या माध्यमातून देवळीकरांना एक नवीन विश्वासातला देवळी प्राप्त होईल, हीच अपेक्षा करून आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद.